मंदिरात प्रसादासाठी किंवा मग कोणत्याही लग्न कार्यांमध्ये बनवली जाणारी ही मऊ लुसलुशीत आणि रसरशीत गुळाची लापशी आज आपण बनवणार आहोत। जास्त भुकेसाठी जर काहीतरी खायचं असेल झटपट बनवून तर ही लापशी एक उत्तम पर्याय आहे। तर चला झटपट आचारी स्टाईल गुळातली लापशी बनवूया। कढईमध्ये एक छोटा चमचा खसखस घालायची। ही खसखस मंद आचेवर छान भाजून घ्यायची। काही वेळानंतर छान रंग बदललेला आहे आणि खसखस एकदम गरम सुद्धा झालेली आहे। यापेक्षा जास्त भाजायची नाही। आता ही काढून घेऊया। आता कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालून ते गरम झालं की त्यात इथे मी काजू आणि बदाम फ्राय करून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही सुकामेवा इथे वापरू शकता। तर काजू बदाम इथे चांगले फ्राय व्हायला आलेले आहेत। तर शेवटला मी थोडेसे मनुके घालणार आहे। हे शेवटला घालायचे कारण ते लगेचच 30 ते 40 सेकंदामध्ये फ्राय होतात। मंद आचेवर मी हे फ्राय करून घेतले। आता काढून घेऊया। काजू बदाम तुम्ही इथे स्किप केलेत तरीही चालतील, पण जर घातलेत तर चव चांगली लागते दलियामध्ये म्हणजे लापशीमध्ये। सुक्या खोबऱ्याचे 10 ते 12 पातळ काप मी इथे असे उभे करून घेतलेले आहेत। आता जे कढईमध्ये तूप उरलेलं आहे त्यातच हे सुद्धा बारीक गॅसवर फ्राय करून घ्यायचे। हलका सोनेरी रंग आला की मग हे काप सुद्धा काढून घ्यायचे। सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी इथे तुम्ही ओलं नारळ सुद्धा वापरू शकता, तुमच्यावर आहे। मी इथे सुकं खोबरं वापरले। सुकामेवा आणि खोबरं मी इथे काढून घेतलेलं आहे, तळून घेतले। कढईमध्ये थोडं तूप उरलेलं आहे तरी त्याच कढईमध्ये पुन्हा मी 2 चमचे साजूक तूप घातलंय। 1 कप गव्हाचा दलिया मी इथे घेतलेला आहे, ते तुपामध्ये घालूया। आता एकदम मंद आचेवर हा दलिया चांगला परतून घ्यायचे। तूप मला कमी वाटते त्यामुळे मी पुन्हा 2 चमचे इथे साजूक तूप घातलेले। जवळजवळ पूर्ण ड्रायफ्रुट्स तळायला जे वापरलेलं ते धरून पूर्ण 5 चमचे मी इथे साजूक तूप वापरलेलं आहे। लापशीची चव ही दलिया भाजण्यावर पण असते। जितकं मंद आचेवर सावकाश तुम्ही इथे भाजाल तितकीच लापशी चविष्ट अशी तयार होईल। हलक्या ब्राऊन रंगावर दलिया मी इथे भाजून घेतलेला आहे। आता इथे घालणार आहोत 1 कप गरम पाणी आणि 1 कप गरम दूध। अर्धा लिटर दूध मी बाजूला अगोदरच गरम करून ठेवलेले आहे। तर इथे मी 1 कप आता दूध सुद्धा घालते। 1 कप दलियासाठी आपल्याला 2 कप पाणी घालायचंय किंवा 2 कप दूध घालायचंय, पण मी इथे 1 कप दूध आणि 1 कप पाणी असं घातलेलं आहे। दूध घातल्यामुळे ना दलियाला चांगली चव येते। दुधावरती जेवढी पण साय आलेली तेवढी सगळी मी आत घातलेली आहे। असेल तर घाला, नाहीतर स्किप केली तरीही चालेल। बरेच जण फक्त पाणी घालून ही लापशी बनवतात, पण मी इथे दूध आणि पाण्याचा दोन्हीचा वापर केलेला आहे। फक्त गरम घालायचं म्हणजे ही लापशी छान सुटसुटीत आणि मऊ सुद्धा होते। दूध पाणी घातल्यानंतर झाकण देऊन मंद आचेवर पूर्ण दूध पाणी आटेपर्यंत मी असंच ठेवून दिलं। पाणी आटलं की मग लगेच आपल्याला झाकण काढायचंय आणि त्यात घालायचंय 1 चमचा गुळाची पावडर किंवा कोणतंही साधं गुळ तुम्ही घातलं तरीही चालेल। माझ्याकडे पावडर होती म्हणून मी घातलेला आहे। जेवढी दलिया घ्याल तेवढंच तुम्हाला इथे गुळ वापरायचंय। गुळ घातल्यानंतर मी थोडंसं मिक्स करून घेतलं। दलिया आणि गुळाचं समान प्रमाण घ्यायचंय। तर आता इथे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे गुळ। आता मी इथे 1 चमचा थोडं कुटून घेतलेली बडीशेप घातली आणि 1 छोटा चमचा सुंठ पावडर। दोन्हीही छोटे छोटे चमचे घालायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचंय। सुंठ आणि बडीशेप पावडरमुळे लापशी अजूनच जास्त चविष्ट होते। आता काय करूया, लापशीला जे गुळाचं पाणी सुटलेलं आहे ते पूर्ण आटेपर्यंत झाकण देऊन मंद आचेवर असंच सोडून द्यायचं आणि त्यातलं पाणी आटलं की मग आपली ही लापशी पूर्णपणे तयार आहे। शेवटला घालूया ही भाजलेली खसखस, तळलेले खोबऱ्याचे काप आणि तळलेला सुकामेवा आणि शेवटला हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि आपली मस्त मऊ लुसलुशीत आणि रसरशीत अशी ही लापशी तयार आहे। छान सरसरीत सुटसुटीत झालेली आहे। तुमच्या घरी जरी कोणतीही पूजा वगैरे असेल तर प्रसादाला तुम्ही ही लापशी बनवू शकता। मंदिरात जशी बनवली जाते तशीच ही प्रसादाची लापशी मी इथे तयार केलेली आहे, सेम आचारी स्टाईल। आणि फक्त मंदिरात प्रसादालाच नाही तर घरी सुद्धा तुम्हाला जर भूक लागली असेल तर पोटभरीचा काहीतरी पदार्थ हवा असेल तर ही लापशी नक्कीच बनवून पहा। पौष्टिक सुद्धा आहे कारण आपण गुळामध्ये बनवलेली आहे आणि साजूक तूप सुद्धा वापरलेला आहे। जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला हाईप नक्की करा आणि ही आचारी स्टाईल मऊ लुसलुशीत रसरशीत अशी गुळातली लापशी कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की कळवा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।